साथींनो, जिंदाबाद. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय सत्यशोधक, जय शाहू, उलगुलाल हुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आज आपल्या सोबत नागेश चौधरीजी आहेत. बहुजन संघटकसाठी नागेश चौधरी कायम येत असतात आणि तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे. त्याच्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की आज आम्ही दोघं जण भेटतो आहोत म्हणजे आताच जे पूर्ण 11 एप्रिल पासून आपल्याला संपूर्णतः एक जयंतीचा कार्यक्रम आपण सुरू करतो, संयुक्त जयंतीचा. महात्मा ज्योतिबा फुल्यांची 199वी जयंती यावेळी होती आणि 200वी जयंती पुढच्या वर्षी आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं द्विशताब्दी वर्ष म्हणून आपण साजरं करतो आहोत. या सर्वाची सुरुवात म्हणजे फुलेंची जयंती करणं, फुलेंनी आणलेला बळीराजा जो आहे त्या बळीराजाचा उत्सव करणं, बहुजन संघर्ष अशा पद्धतीने लोकांना संघटित करून फुले आंबेडकरी विचार लोकांमध्ये रुजवणं, एवढंच नव्हे तर RSS सारख्या ताकदीला कायम नाव घेऊन व्यवस्थितपणे त्यांच्यावर अभ्यास करून त्याच्याबद्दल चिकित्सा करणं, हे सगळं काम नागेश चौधरी यांनी केलंय. त्याच्यामुळे आपल्याला लक्षात असं येईल की नागेश चौधरी ही व्यक्ती आजच्या काळामध्ये किती प्रासंगिक, ज्याला हिंदीमध्ये शब्द वापरला जातो की किती प्रासंगिक आहे. आज आम्ही दोघंही जण मिळून, म्हणजे मी त्यांना प्रश्न पण विचारेल, मी माझं पण काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करेल, पण आज आम्ही दोघंही जण धर्मांध साम्राज्याला आव्हान करणारे फुले शाहू आंबेडकरवादी तत्वज्ञान कसं आहे याच्या संदर्भात तुमच्यासोबत बोलणार आहोत. मुख्यतः फुले शाहू आंबेडकरवादी एकीकडे तत्वज्ञानाबद्दल आपल्याला वाटतंय की अरे मीडियामध्ये सुद्धा आता एकदम लहर आली आहे, आता अनेक गाणी येतात आहेत, अनेक सोशल मीडियावर पण उत्सवासारखं रूप आहे. मग अचानकपणे लोकांना आंबेडकर कळायला लागले की हा समरसता मंच सारखं तयार व्हायला लागलंय, याची पण आपल्याला खात्री करून घेऊया. नागेश भाऊंना या संपूर्ण आजच्या काळाबद्दल काय वाटतं, आजच्या काळात जे नॅरेटिव्ह तयार होत आहेत आणि ते RSS द्वारा केले जातात आहे, BJP द्वारा केले जातात आहे, त्याच्याबद्दल नागेश भाऊ तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्ही जी एक लढाई तुमच्या काळात सुरू केली 92 मध्ये, म्हणजे 90च्या काळामध्ये मंडलचा संपूर्णतः जो सगळा जोर आला आणि एकीकडे 92 मध्ये बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी असा संपूर्ण एक द्वंद्व तयार केलं गेलं. आज तशाच प्रकारचं द्वंद्व तयार करत 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 त्या राम जन्मभूमीचा नारा हा जय श्रीराम पर्यंत येऊन पोचला, जय परशुराम म्हणेपर्यंत यांची मजल केली. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही जे सुरू केलेलं बळीराजा फेस्टिवल असेल, सत्यशोधक समाजाचे जे जगतसेवक होते त्या सर्वांना एकत्र करणं असेल, सत्यशोधक परिषदा असतील, याचं महत्व काय आहे आणि फुले शाहू आंबेडकर तत्वज्ञानाने या संपूर्ण धर्मांध समाजाला कशा पद्धतीने आपण टक्कर दिली पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं मनोगत सांगावं. धन्यवाद लता. तू जे काही प्रश्न केले की धर्मांधता किंवा या देशामध्ये RSSचं जे काही वर्चस्व निर्माण झालेलं आहे त्या वर्चस्वाकडे समग्र दृष्टीने पाहणारे खूप कमी लोक आहेत असं मला वाटतंय. कारण RSS हे मूळ आहे आणि मग भाजप किंवा विश्व हिंदू परिषद किंवा ABVP ह्या त्याच्या सेकंडरी शाखा आहेत, हे पण लोकांना जाणवायला पाहिजे. कारण RSS, मी आधी म्हणतो की RSS ही संघटना ही ब्राह्मण निर्मित संघटना आहे. 1925 साली त्याची हेडगेवारांनी स्थापना केली असं म्हणतात आणि केलेली आहे, खरं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू संघटन करण्यासाठी हेडगेवारांनी त्याची सुरुवात केली. नंतर 1940 मध्ये हेडगेवारांचं देहावसान झाल्यानंतर गोळवलकर सरसंघचालक झाले. आधी गोळवलकर हे खरं म्हणजे झूलॉजीमध्ये MSc झालेले ग्रस्त होते, पण त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये सगळं हिंदुत्व काय आहे का आपलं वेदापासून तर आतापर्यंत सगळ्या स्मृती वगैरे तो त्यांचा जो अभ्यास होता त्यावरून त्यांनी ठरवलं की हिंदू राष्ट्र करायचं आहे. आणि हिंदू राष्ट्र म्हणजे काय, तर या देशामध्ये चातुर्वर्ण्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था, ती सामाजिक व्यवस्था लागू करणं म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. अशा प्रकारची त्यांची मांडणी, त्यांची जी काही पुस्तकं आहे, वी ऑर अवर नेशन ऑफ डिफाईन्ड, दुसरं त्यांचं बंच ऑफ थॉट्स, आणखी त्याचे भाषणं झाले त्याचे पण त्यांनी खूप खंड काढलेले आहेत RSSने. तर त्या सगळ्यामध्ये त्याची मांडणी त्यांनी केली. आणि RSSचं हे खरं म्हणजे आयडिओलॉग आहे ते गोळवलकर आहे. हेडगेवार आयडिओलॉगर नव्हते, ते केवळ संघटक होते.
आणि मग गोळवळकरांनी जी काही भूमिका घेतली आहे, जी मांडली त्याच्या आधारावर ही संघाची वाढ झालेली आहे. खरं म्हणजे हे आहे की आपण महात्मा फुल्यांनी गुलामगिरी जो ग्रंथ लिहिला 1873 मध्ये, त्या ग्रंथामध्ये बरीचशी यांच्या आजच्या आव्हानाची उत्तर दिलेली आहेत. हे आपण हे लक्षात येते. मी जेव्हा जेव्हा महात्मा फुल्यांचं गुलामगिरी पुस्तक वाचतो, त्यांनी यांच्या सगळ्या मान्यतांची त्यावेळेस सूर्यावर उडवली आहे. उदाहरणार्थ चातुर्वर्ण्याची उत्पत्ती. चातुर्वर्ण्याची उत्पत्ती जी सांगितलं की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, बाहूमधून क्षत्रिय, मांड्यामधून वैश्य आणि पायातून शूद्र, ही ही रचना वेदामध्ये ऋग्वेदामध्ये आहे. तर हीच मांडणी, यालाच गोळवलकर एका ठिकाणी, हे आमचं हिंदू राष्ट्र आहे, आमचं राष्ट्र प्राचीन राष्ट्र आहे, म्हणजे आमचं हे जी चातुर्वर्ण्याची उतरंड आहे हे कायम ठेवणं हे हिंदू राष्ट्र आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्यावर सातत्याने भर दिला की आमचं हिंदू राष्ट्र आहे. मनुस्मृतीमध्ये पण म्हटलं आहे की 12व्या अध्यायामध्ये की चातुर्वर्ण्य हा धर्म आहे. चातुर्वर्ण्य हा धर्म आहे. पहिला अध्याय आहे, पहिला म्हणजे 12व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे, चातुर्वर्ण्य हा धर्म आहे. म्हणजे हे जी वेदापासून तर याच्या सगळ्या स्मृती किंवा मनुस्मृतीमध्ये सगळ्यात जास्त बीज पोचलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणणं आहे की हा हिंदू राष्ट्र आहे. आणि ही रचना जी आहे, हायरार्किकल जी रचना आहे की उत्तरंडीसारखी, सगळ्यात वर ब्राह्मण, त्याच्या खाली क्षत्रिय, वैश्य, शूद्र वगैरे, म्हणजे इथला राजा देखील हा ब्राह्मणांच्या खाली आहे, ही रचना आहे. मग आज आपण हे दिसतंय की मोहन भागवत हा मोदीच्या वर आहे. मोहन भागवत म्हणतो RSS इज नेशन, म्हणजे गोळवलकर म्हटलं की RSS इज नेशन अँड BJP इज स्टेट. राज्य आणि राष्ट्र हे संबंध सांगताना गोळवलकरांनी म्हटलं आहे की राज्याच्या वर राष्ट्र असते, म्हणजे ब्राह्मण हा राजाच्या वर असतो. स्टेट म्हणजे राजा, राजकारण हे स्टेट आहे, आणि त्याच्यावर त्याच्यावर नियंत्रण सगळं ब्राह्मणांचं असलं पाहिजे. म्हणजे म्हणून मोदीची जी काही पॉलिसी आहे, मोदी जे काही राबवतो आहे, ते सगळं RSS म्हणून तशा प्रकारे. आता शिक्षण नीती आहे, आता 2020चं शिक्षण नीती सांगितलं आहे, ही सगळी RSS ची नीती आहे. यांनी फक्त त्याचा हे केलेला आहे. म्हणजे तुम्हाला दिसेल की हे यांचं हिंदू राष्ट्र हे सामाजिक रचनेवर आधारित आहे. यांचा आर्थिक तशी रचना काही मांडणी केलेली आहे. त्यांनी ते सुद्धा की कॅपिटलिझम इज ऑल्सो बिलो RSS आयडियॉलॉजी. तुम्हाला हे दिसेल की या देशामधले जे भांडवलदार असतात, टाटा, बिर्ला किंवा आता अंबानी वगैरे, हे RSSला मोहन भागवतला भेटायला जातात. मोहन भागवत कधी कुठल्याही भांडवलदाराकडे भेटायला जात नाही. याचा अर्थ आम्ही कॅपिटलिझमच्या वर हे समजतात स्वतःला. म्हणजे आता भांडवलशाह म्हणजे काय, आपण म्हणतो वैश्य वगैरे, ते देखील चातुर्वर्ण्यामध्ये खाली आहे ब्राह्मणांच्या. म्हणून कंट्रोल काय आहे की ब्राह्मणांचा कंट्रोल सगळ्या सत्तेवर आणि लोकांवर असणं, हे त्यांचं हिंदू राष्ट्र आहे. आणि म्हणून आपण त्याचे बळी आज या देशामधले जे आपण तुमच्या SC ST OBC वगैरे आहेत, हे सगळे शूद्र त्यांना म्हटलं. आजकाल तर ते असं म्हणतात की कलियुगामध्ये फक्त 2च वर्ण आहे, ब्राह्मण आणि शूद्र, असं पण कधी कधी म्हणत असतात ते. म्हणजे आपण सगळे शूद्र आहोत. इव्हन त्यांनी शिवाजीला शूद्र म्हटले, म्हणजे राज्याला देखील ते शूद्र म्हटल्यावर मग मोठ्या मुश्किलनं शिवाजीला क्षत्रिय करण्यासाठी काय लाच वगैरे द्यावी लागली शिवाजीला. तर हे जे सगळं आहे की ही रचना असणं, आणि आपण OBC SC ST म्हणतो, हे देखील अशा प्रकारे आहे की आपण त्याचा प्रत्यवाय कसा करणार. तर आपण जर अभ्यास केला, तुला माहिती मंडळ आयोग वगैरे, आपण आरक्षणाची भूमिका ही जी आहे की त्याला त्यांच्या सत्तेमध्ये आपल्याला वाटा मागतोय आणि ते देत नाही आपल्याला. ते म्हणजे तरी ते कंट्रोल, ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा तेच कंट्रोल करतायत. म्हणून या सगळ्या बाबीचा आपण अभ्यास झाला पाहिजे. कारण नुसतं BJPला शिव्या देऊन, BJPला मोदीला शिव्या देऊन होत नाही आहे. म्हणून आपण या जे विचारवंत लोक, मुळामध्ये तुम्ही जे आता म्हणालात त्या 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आजच्या अनुषंगाने जेव्हा आपण पूर्ण ब्राह्मणवादी रचना बघतो आणि ही सगळी ब्राह्मणवादी व्यवस्था जी आहे ज्याच्यावर फुल्यांनी आघात केला, तो ते बघितल्यानंतर आपल्या असं लक्षात असं येतं की अगदी पूर्वीच्या काळापासून या वर्णव्यवस्थेला विरोध करणारी एक पूर्ण विचारधारा चालत आलेली आहे. आपण जी म्हणतो बुद्ध आहे, कबीर आहे, चार्वाक आहे, मग आपण म्हणतो की संत परंपरा आहे, मग आपण म्हणतो की ते संपूर्णतः आज जे 19व्या शतकापासून सुरू झालं, तर फुले ही अशी व्यक्ती आहे की फुलेंनी या संपूर्ण चातुर्वर्ण व्यवस्थेला गुलामगिरी नावाच्या ग्रंथातून पण विरोध केला आणि त्यांनी सगळं उघड केलं की कशा पद्धतीने हे ब्राह्मणांचं कसब आहे. त्यांनी शब्दच वापरला की हा ब्राह्मणांचा कसब आहे. आणि तुम्ही आता जे म्हणाला ते ब्राह्मणांचं कसब आजच्या काळातही सुरू आहे. म्हणजे मोहन भागवत ही सर्वात वरची व्यक्ती असेल जी आदेश देईल. तुम्ही जे म्हणालात तेही की गोळवलकरांनी जे संपूर्ण RSSचे टिपिकल मनुस्मृती आधारित तत्वज्ञान
पुन्हा मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जिवंत ठेवण्यासाठी हे संपूर्ण स्वयंसेवक सगळे तयार झाले. या स्वयंसेवकांनी आज खरं तर मला तुमच्याकडून हेही समजून घ्यायचंय आणि ते तुम्ही लोकांना सांगायला म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दलचं एक संपूर्ण मीमांसा मांडावी अशी माझी इच्छा आहे. मुळामध्ये राम आणि सीता यांच्याबद्दल आपण सियाराम म्हणायचो. आपण राम राम भेटला म्हणजे राम नावाची गोष्ट अतिशय सामान्य होती जीवनामध्ये जगताना. आणि या रामाला मोठं करताना त्यांनी हळूहळू त्याचं नॅरेटिव्ह बदलून त्याला एक धनुर्धारी राम करून टाकलं. नंतर ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचा चित्रपट आला त्यावेळेला ब्राह्मण सेवा संघाने पूर्ण विरोध पण केला की तुम्ही त्याच्यामधली दृश्य दाखवू नका की ब्राह्मणांनी त्यांच्यावर शेण फेकलं वगैरे. आणि त्यांनी आता एक नव्या पद्धतीचं नॅरेटिव्ह केलं की भिडेंच्या शाळेमध्ये निघाला होतच, भिडेंच्या वाड्यामध्ये शाळा निघाली. म्हणजे त्यांनी हळूहळू महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले काढून टाकून पहिली मुलींची शाळा भिडेंच्या वाड्यात निघाली अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह सुरू केलं. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना काढून टाकून भिडे मोठा करणं सुरू केलं. खरं तर भिडेंच्या वाड्यातून यांना सर्वांना हाकलण्यात आलं आणि त्यांची शाळा बंद पडण्यात आली. तेव्हा उस्मान शेख आपल्या मदतीला आले त्यांच्या आणि उस्मान शेखांनी त्यांना वाडा दिला. ही सगळीकडे सर्व जाहीर आहे. म्हणजे 1850 नंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये 1852 मध्ये जी शाळा उघडली गेली पुन्हा आणि ज्या अनेक शाळा उघडल्या गेल्या त्या वेगवेगळ्या लोकांच्या म्हणजे वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांच्या कडे उघडल्या गेल्या हे वाचतात. पण आज असं सांगितलं जातं याला हे जे नॅरेटिव्ह बदलणं सुरू आहे याच्याबद्दल एक पूर्णतः तुम्ही मध्ये काही लेखन पण केलं आणि ही जी त्याच्यातून त्यांनी आणलेली हिंदू नेशन थिअरी आहे की ह्या सगळ्या जाती व्यवस्थेच्या आधारावर संपूर्ण समाज राहिला पाहिजे. मग आपण राम काढू, कधी परशुराम काढू, कधी कृष्ण काढू, पण आपण ही पितृसत्ता ही ब्राह्मणवादी पितृसत्ता जिवंत ठेवूया आणि त्याच्या आधारावर हिंदू नेशन जे आहे हिंदू राष्ट्र करूया. या हिंदू राष्ट्राच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रचंड त्यांची एक पूर्ण खबर घेतली आहे. त्याच्याबद्दल थोडी मांडणी करावी की या हिंदू राष्ट्रामध्ये काय परशुराम असणार आहे, या हिंदू राष्ट्रामध्ये राम असणार आहे, तिथे कुठे सीता नसणार आहेत का, तिथे स्त्रिया नसणार आहेत का, पुन्हा एकदा सतीप्रथा येणार आहे का, पुन्हा एकदा विधवांना तशाच पद्धतीचं स्थान असेल का. या मनुस्मृती आधारित व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपण लोकांना कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे की हिंदू राष्ट्र म्हणजे काय आहे. ज्या वेळेला नेपाळने हिंदू राष्ट्र बरखास्त केलं आणि त्यांनी आता पूर्णपणे ह्युमन राईट्स मानवाधिकारावर आधारित राष्ट्र आणलंय आणि त्यावेळेला मात्र आपल्या देशामध्ये जवळपास 80% हिंदू असताना पण हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है अशा घोषणा दिल्या जातात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र ही संकल्पना कशा पद्धतीने मुस्लिम विरोधी पण आहे आणि स्त्री विरोधी पण आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांचं हिंदू राष्ट्रावर आपण बोलतो आपण तर तू रामाच्या बद्दल त्यांची भूमिका आपण राम राम म्हणतो, सियाराम म्हणत नाही किंवा जय श्रीराम वगैरे म्हणतात. पण रामाला संघ किंवा ब्राह्मण लोक वाल्मिकी रामायणामध्ये रामाला ब्राह्मण प्रतिपूजक हा राम असं वर्णन आहे रामाला वाल्मिकी रामायणामध्ये. आणि की वाल्मिकी रामायणामध्ये सगळ्या ठिकाणी दशरथ हा देखील चातुर्वर्ण्याचा रक्षक होता असं सांगितलेलं. त्याच्यामुळे राम आपल्या डोक्यामधला राम आणि त्यांच्या डोक्यामधला राम हे दोन अलग अलग आहेत. आणि जर राम हा ब्राह्मणाचा पूजक असेल तर राम ते मी मला सांगितल्याप्रमाणे राजा हा ब्राह्मणांच्या खाली आहे, म्हणजे राम हा ब्राह्मणांच्या खाली. सावरकरांनी राम मंदिर काही बांधलं होतं म्हणतात, पण त्या ब्राह्मणांच्या हे राम मंदिर कोणासाठी ते म्हणजे ब्राह्मणांसाठी नाही आहे, ते राम मंदिर या बाकी लोकांसाठी. म्हणजे रामाचा सुद्धा ते अशा प्रकारे वापर करतात. दुसरं म्हणजे आता राम मंदिराचं जे काही झालं आहे पूजन तर त्या जागेचं पूजन जेव्हा झालं मंदिराच्या अयोध्येमध्ये तेव्हा मोदी आणि भागवत तिथे होते त्या पूजेला आणि मोदीचं स्थान म्हणजे आसन त्याचं भागवतच्या स्थानापेक्षा खाली होत. म्हणजे राजाचं स्थान हे राष्ट्राच्या खाली होतं. आणि त्या ठिकाणी मग भागवतांनी मनुस्मृतीमधला एक श्लोक म्हटला की या देशातील ब्राह्मण जगात सर्वश्रेष्ठ आहेत आणि त्यांच्यापासून सगळ्यांनी आचरण शिकावं. हे राम मंदिराच्या जागेच्या पूजनात म्हणतोय. म्हणजे का रामाचं हे सगळं मंदिर हे मनुस्मृतीसाठी लावण्यात आलेलं आहे. मनुस्मृतीत उजागर करण्यासाठी रामचं मंदिर लावत आहे. हे कोणाच्या लक्षात आलं नाही. म्हटलंय 5 ऑगस्ट 2020 ही गोष्ट आहे. आणि म्हणून या प्रकारे आपण रामभक्त आहोत. आम्ही
रामाचा भक्त हनुमान आहे, हनुमानाचे भक्त वानर आहे. ही जी रचना आहे ती चातुर्वर्ण्याची रचना. म्हणजे रामाचा वर ब्राह्मण, रामाच्या खाली हनुमान, हनुमानाच्या खाली वानर. ही जी रचना आहे ही सुद्धा त्यांनी रामायणामध्ये मांडलेली आहे. म्हणून लोकांना रामायण वाचताना असं वाचत कथा म्हणून त्यांना वाटतं खूप चमत्कारिक कथा त्या लक्षात येतात. परंतु हे जे चरित्र आहे रामायणामध्ये चातुर्वर्ण्याचं हे लोक लक्षात देत नाही. आणि म्हणून राम मंदिर देखील हे हिंदू राष्ट्राचा भाग म्हणून त्याच्या म्हणजे ब्राह्मण वर्चस्वासाठी राम मंदिर बांधलेलं आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि लोकांना त्यांनी रामाच्या नादी लावून त्यांनी मग आपल्याला खाली ठेवण्याचं काम हनुमान बनवलं तुम्हाला. जसं की तो रामविलास पासवानचा मुलगा हनुमान आहे, मोदीचा हनुमान आहे म्हणजे मोदीच्या खाली आहे हे मान्य करतो आणि मोदी त्याच्याही खाली रामाच्या खाली आहे. हे सगळं रचना आम्ही तुम्हाला दिसते. म्हणून हे जे हिंदू राष्ट्र आहे हे राष्ट्र आपण आज मनुस्मृती हे संविधानापेक्षा तेव्हा जास्त महत्व दिलं. गोरवलकरांनी मनुस्मृती हे आमचं संविधान आहे असं आमची घटना आहे असं म्हटलं आहे. आणि म्हणून कारण त्यांचं हे पण समजून पाहिजे की तुमचं राज्य घटना आहे. आपलं संविधान जे आहे राज्य घटना, हे राष्ट्र घटना नाही. हे नॅशनल याच्यामध्ये नेशन नाही आहे, याच्यामध्ये स्टेट आहे. म्हणजे आपल्या लोकांनी समजलं की म्हणून ते असं म्हणतात जाती व्यवस्था ही तुमच्या घटनेच्या आधीची आहे, सरकार बनण्याच्या आधीची आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्याचा उपाय घटनेमध्ये नाही आहे, फक्त आरक्षण आहे. आरक्षणातून संपूर्ण वर्चस्व समानता येत नाही आहे. तुम्हाला ते 52% 27% देतात, पण त्या दलितांना 15% देत नाही. त्यामुळे राहुल गांधींनी सांगितलं होतं की जे 92 टॉप सेक्युरिटीज असतात दिल्लीमध्ये आहेत ते सगळं सांभाळतात, त्याच्यामागे 2च ओबीसी आहे, एखाद दुसरा दलित आहे. म्हणजे 90% 100% जवळपास सगळं त्याचं मॅनेज ते करतात, ब्राह्मणाने करतात. आणि आपल्याला त्या सत्यावन्न टाकायचं. म्हणून आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं बाबासाहेबांनी की गव्हर्निंग क्लास कोणता आहे, सत्ताधारी जमात कोणती आहे. ते व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू त्यांच्या व्यवसाय ग्रंथावर त्यांनी म्हटलं आहे की द क्लास वाईज कंट्रोल द सेंटिमेंट्स ऑफ द पीपल अँड द क्लास वाईज इज मेजॉरिटी इन द हायर ब्युरोक्रेसी. म्हणजे हे जो कल्चरल कंट्रोल कोणाचा आहे तर ब्राह्मणांचं कंट्रोल, सांस्कृतिक वर्चस्व कोणाचं आहे. आज सगळ्या क्षेत्रांमध्ये सांस्कृतिक वर्चस्व, भाषिक वर्चस्व, साहित्यिक वर्चस्व, सगळ्या प्रकारचं वर्चस्व ब्राह्मणांचं आहे. ब्राह्मणांना आपण सगळ्यात समजतो. आणि याचा आणि आपण ब्युरोक्रेसीमध्ये पण नाही. म्हणजे सत्ताधारी जमात ब्राह्मणीच आज गव्हर्निंग क्लास हे बाबासाहेबांच्या पुस्तकात नसेल अलॉंग विथ दी वैश्य म्हणजे भांडवलदार आहे. तर ते हे दिसतं की गव्हर्निंग क्लास व्हायला तुम्हाला कल्चरल कंट्रोल म्हणजे तुम्हाला ब्राह्मणी संस्कृती जी आहे ते ब्राह्मण संस्कृतीला पर्याय द्यावा लागेल, समतावादी संस्कृतीचा, जातविहीन संस्कृतीचा, तरच तुम्हाला ते त्यांना आपण प्रयत्न एक करू. प्रश्न मला एक प्रश्न विचारायचा आहे की संस्कृती, धर्म आणि संस्कृती ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण ब्राह्मणांनी मात्र ब्राह्मणवाद हीच संस्कृती आणि ब्राह्मणिझम हाच धर्म अशा पद्धतीने त्याची जी सरमिसळ केली त्याच्यामुळे लोकांचा गोंधळ होतो. मुळामध्ये विविध प्रकारचे हिंदू आहेत, ते विविध जातींमध्ये विभागले गेले असले तरी त्यांच्यासाठीचे देवदेवता वगैरे वेगळ्या होत्या. पण ब्राह्मणांनी त्याच्यावरही कब्जा करून त्यांचाच कब्जा असं केल्यामुळे जी संस्कृती म्हणून म्हणतो आपण, म्हणजे आदिवासींचं एक कल्चर आहे, मुस्लिम धर्माची एक वेगळी संस्कृती आहे, किंवा लोकांची एक म्हणजे आपल्या सर्व लोकांची, भारतीय लोकांची एक संस्कृती आहे की आपण असे जगतो, आपण असे कपडे घालतो, आपण असे राहतो. तशा प्रकारे आपल्याला आज अशा पद्धतीचं एक संस्कृती पण आणत, धर्म आणि संस्कृतींची सरमिसळ करत विशिष्ट पद्धतीने राहणाऱ्या लोकांना आपण टार्गेट केलं पाहिजे. हिजाब घालणाऱ्या बायांना आपण टार्गेट केलं पाहिजे. म्हणजे पडदा चालू शकतो आपल्याला मारवाडमध्ये, राजस्थानमध्ये, आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये, पण हा मुस्लिम बायकांचा पडदा चालणार नाही. अशा पद्धतीचे जे सांस्कृतिक आक्रमण आहे त्याच्याबद्दल आपण या काळामध्ये कसं बघायला पाहिजे. कारण तुम्ही ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की सर्वात शेवटी की कशा पद्धतीने हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिम असू नये म्हणून, मुस्लिम्स अँड हिंदू नेशन, तर तुम्ही त्याच्याबद्दल जरा उहापोह केलाय, तर तोही याच्याबद्दल सांगावा असं. बरोबर. हिंदू राष्ट्र आणि मुसलमान तो माझा ना, हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम
त्यांना त्यांना हिंदू राष्ट्रामध्ये खरं मुळामध्ये शत्रू आपण लोक आहोत. हिंदू संस्कृतीचे जनक आपण आहोत. ते मुळात शत्रू आहे. म्हणजे आपल्या शत्रूंना त्यांनी शुद्ध केलेलं आहे. तिथे मुसलमान नव्हते, परंतु आता ह्या शूद्रांना त्या स्थितीमध्ये ठेवण्यासाठी, हिंदू ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या समोर मुसलमान शत्रू समोर केलेला आहे. आणि मुसलमानांना लावण्यासाठी तुम्हाला यांना हे अँटी मुस्लिम होतात आपले लोक, ओबीसी वगैरे सगळे, आणि ब्राह्मणी वर्चस्वाकडे लक्ष जात नाही. आपलं शोषण कोण करते हे लपवण्यासाठी ते ते मुसलमानांना टार्गेट करतात. कारण मुसलमान काही या देशामध्ये हिंदू राष्ट्राचे विरुद्ध नाही, ते जाती व्यवस्थेच्या बाजूला पण नाही आहेत. महात्मा फुल्यांनी इस्लाम शूद्रमुक्त केले असं म्हटलं आहे. आणि इस्लाम हा समतावादी धर्म आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी इस्लामची तारीफ केली आहे, ख्रिश्चन धर्माची तारीफ केली आहे, बळीराजाची तारीफ केलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला दिसतं की हिंदू राष्ट्र लागू करण्यासाठी शत्रूला शूद्र करून ठेवलेला आहे. महात्मा फुल्यांनी जेव्हा ब्राह्मण हे वर्चस्व त्यांचं काय आहे, तर म्हणजे 10% ब्राह्मण आहे, 10 ब्राह्मण आणि 100-90 लोक तुम्ही आहात. परंतु तुमच्यामध्ये त्यांनी जाती निर्माण केल्या आणि तुम्ही जातीमध्ये आपसामध्ये सुदूर करता, आपसामध्ये भांडतात ह्याच्यासाठी माळी वगैरे यांच्यामध्येच कमी जास्त पण आहे. एकमेकाला बोलत राहतात, ब्राह्मणांचे लक्ष जात नाही. म्हणून या लोकांना आपसामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी जातीव्यवस्था निर्माण केली असं महात्मा फुल्यांनी त्या ठिकाणी म्हटलं. हे सुद्धा खूप ऑब्झर्वेबल फार महत्वाचं आहे. कारण आपण जात मानतो म्हणजे काय, ब्राह्मणांनी म्हटलं की सुतारकाम करणार सुतार आहे, लोहारकाम लोहार आहे. तुमचं काम हे तुमचा धर्म आहे असं त्यांनी म्हटलं. कुंब्याचा धर्म शेती करणं हा कुंब्याचा धर्म, माळी काम करणं माळ्याचा धर्म आहे. आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी जातीला धर्म केल्यामुळे आपण लोक जातीमध्ये गुंतलेलो आहोत. आणि मग आपल्याला वाटतं की हे जात आपल्यापेक्षा खाली आहे, ती जात वर आहे, अशा प्रकारची मानसिकता निर्माण केली. गोळवकरांनी म्हटलंय की आम्ही मनक्रांती केलेली आहे, आम्ही लोकांच्या डोक्यामध्ये आमचे विचार थोपलेले आहेत आणि लोक त्याप्रमाणे वागतात. ही त्यांची चलाकी आहे. ही लोक ओळखत नाही की आपण जातीमध्ये गुंतून जातो. आणि म्हणून जात हे कल्पना आहे, ब्राह्मणांनी चातुर्वर्ण ही कल्पना आहे. हे आपल्या शरीराचा भाग नाही आहे. जात तुझी जाती काय, माझी काय मला कळत नाही आहे विचारल्याशिवाय, कोणाची कळत नाही. म्हणून जन्मतः आपण सगळे शरीरानं समान आहोत. जाती ह्या नंतर येतात आपल्याला. या जगामध्ये जात आणि धर्म हे सगळे 5,000 वर्षापूर्वी कुठेच जात नाही, कुठला धर्म नव्हता. म्हणजे धर्म तुमचे निर्माण केलेले धर्म आहे, हे आपोआप निर्माण आणि धर्म आपण सदैव म्हणतो की निर्माण नाही केले. आणि आपण म्हणतो म्हणजे माझं आणि तुमचं मत एकच आहे या बाबतीत की आजही कुठल्याही देशात धर्मसंस्थापक ही कधी स्त्री झालीच नाही. तिने कधी धर्मसंस्थापना केली नाही. कारण तिने अशा पद्धतीने धर्म नावाच्या गोष्टीला असं बघितलं नाही. आणि तिने कायम सगळ्यांना जोडून ठेवणं म्हणजे खरं तर तिच्यावरूनच म्हणजे विश्व हे कुटुंब आहे अशा पद्धतीची जी संकल्पना आहे कदाचित ती स्त्रियांकडूनच आली असते. जसा शेतीचा शोध लागला तसं तर संपूर्णतः जगामध्ये तिने एकमेकांना जोडण्याचं काम साधारणतः पहिल्यांदा केलं. पण आता आपल्याला असं दिसतं की जितकी धर्माची तेढ वाढायला लागली आहे तेवढं स्त्रियांना सुद्धा संपूर्णतः वापरलं जात आहे. आणि स्त्रियाही वापरून घेत आहेत स्वतःला. म्हणजे त्यांच्या मनामध्ये एवढा द्वेष निर्माण झालाय. त्या फुलेंच्या वाड्यासमोर जो दगडूशेठ हलवाई आहे त्याच्यासमोर अथर्व शीर्ष म्हणायला बसतात आणि मग त्या बहुजन स्त्रियांना नावं ठेवतात. याच्यामध्ये बहुजन स्त्रिया आहेत की नाही ते बघितलेलं नाहीये. तिथे कोणी जात जनगणना केलेली नाही, पण उगाच ओबीसी स्त्रियांच्या नावाने बोलायचं आणि पुण्यामधल्या सर्व ब्राह्मण स्त्रियांनी तिथे बसायचं हे आपण बघितलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला नऊवारी नेसून नटून थटून येऊन त्या फक्त अथर्व शीर्ष म्हणतात. त्या कुठेही विज्ञानवादी विवेकाच्या रस्त्यावर नाहीये. अशा वेळेला आणि संविधानाच्या बद्दल न बोलता किंवा संविधानाच्या हक्काबद्दल न बोलता, संविधान शिकवायचं असं न बोलता अशा पद्धतीचे कोर्सेस आता सगळ्या विद्यापीठात यायला लागले, शाळांमध्ये यायला लागले. अशा वेळेला हिंदू राष्ट्राची पावलं पडायला लागलेली आहे. त्यांची संस्कृती आता सगळीकडे शिरायला लागली आहे. युजीसी बिलच्या निमित्ताने आपण बघितलं, खरं तर महाराष्ट्रात कुठेही विद्यार्थ्यांनी एकच फक्त बघितलं, मी मराठवाड्यात एक मोर्चा निघाला पण बाकीच्या ठिकाणी निघाला नाही.
JNU मध्ये मोर्चा निघाला, दिल्ली युनिव्हर्सिटीत मोर्चा निघाला, बाकीच्या अनेक प्रांतांमध्ये मोर्चा निघाला, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये. पण UGC बिल लागू व्हावं म्हणून महाराष्ट्रामध्ये नाही निघाला मोर्चा. तर आता तुम्हाला म्हणजे मला असं शंका येते की आज या महाराष्ट्रातली ब्राह्मणवादी आणि जे समरसतावादी दलित आहेत यांची पण एक युती करण्याचं मोठं कारस्थान चाललंय का? जर तसं झालं तर फुले शाहू आंबेडकरवादी तत्वज्ञानाने जो एकूण संपूर्ण मोठा एक अभिसरण केलं, वैचारिक अभिसरण केलं, एक वैचारिक पुनरुत्थानाची चळवळ उभी राहिली, त्या पुनरुत्थानाला पुन्हा एकदा पुनर्जीवी लाट आणि समरसतावादी लाट गिळंकृत करेल का? तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे पुरोगामी पक्ष ज्यांना म्हणतो आपण, ते पुरोगामी पक्ष देखील ब्राह्मण बाधित आहेत. कुठलाही कम्युनिस्ट पक्ष असो की समाजवादी पक्ष असो, ते जाती व्यवस्थेचा विरोध करत नाही. आता JNU मध्ये ती कोण बाई होती, पोरांनी मनुस्मृती जाळली, तर ती CPM ची बाई, मला नाव आठवत नाही, तिने म्हटलं तुम्ही धर्माच्या बाबीला विरोध करू नका, म्हणजे मनुस्मृती जाळू नका असं CPM ची नेता म्हणते. याचा अर्थ काय? किंवा डांगे हे टिळकांचे भक्त होते आणि त्यांनी चातुर्वर्ण्याचा विरोध केला नाही, जातीव्यवस्थेचा विरोध केला नाही, उलट सगळ्या स्त्री शिक्षणाचा विरोध केला. आणि त्या टिळकांचा एक स्त्रीचा विरोध किंवा स्त्रीला मनुस्मृतीमध्ये शूद्र म्हटलेला आहे. पण महात्मा फुले असे व्यक्ती आहे की त्यांनी म्हटले की स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे, कारण ती जी सहन करते, सगळं करते, तेवढं पुरुष करू शकत नाही. हे ऑब्झर्वेशन पण किती प्रॉपर आहे. म्हणजे आज देखील हे पडणार नाही, कोणालाही पडणार नाही की स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे. एवढा क्रांतिकारी विचार. आणि हे सगळे ब्राह्मण म्हणतात की स्त्री ही नीच आहे, शूद्र आहे. आता तरुण भारतामध्ये एक लेख आला जो फुले आणि आंबेडकर, त्याच्यामध्ये काय की फुले देखील समरसतावादी होते असं लिहिलं आहे. आणि आंबेडकर आणि राष्ट्रसंघ एका मताचे आहेत असा मोठा लेख आहे. याचा कोणी विरोध करत नाही लोक, म्हणजे ते समरसता मला पाठवाल. बापरे, हे भयंकर आहे. मी तो लेख तुला पाठवतो वाटला. कसं दोघांचे कुठे लेख तरुण भारतात, जे तरुण भारत ब्राह्मणवादी सगळं आहे, हिंदू राष्ट्रवादी, त्याला आता ते पण फडणवीस पण म्हणायला लागले की फुले यांनी काम केलं आहे सामाजिक परिवर्तन. आता ज्याला तुम्ही सूत्र म्हणता, ज्या फुल्यांनी त्याने म्हटलं हा कसला महात्मा, ही तर फुले नावाची दुर्गंधी आहे. अशा प्रकारे जेवढ्या मनामध्ये एवढं वाईट विच आहे किंवा तू सांगितल्याप्रमाणे फुले पिक्चर मध्ये त्या ब्राह्मण बाया विरोध करतात की आमच्या मुलावर वाईट संस्कार होतील वगैरे. एक मुलगा तो चेन फेकताना विरोध दाखवतो तेव्हा याचा अर्थ यांच्या मनामध्ये विष आहे. फक्त नाटक म्हणून ते फुल्यांचं आता हे कोडे करताय, हे सुद्धा आपल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महात्मा फुले आणखी दुसरं सावरकर, स्वातंत्र्याची सावरकर म्हणतो, त्यांनी म्हटलं की धर्मांतर हे राष्ट्रांतर. एका देशामध्ये, राष्ट्रामध्ये एकच धर्म राहू शकतो. महात्मा फुलेंनी लिहिलं आहे की एका कुटुंबामध्ये अनेक धर्माचे लोक राहू शकतात. एक कुराण व्यक्ती वाचू शकते, एक बायबल वाचू शकते, एक बुद्ध वाचू शकते. इतका ब्रॉड माइंडेडनेस फुल्यांमध्ये आहे आणि इतका संकुचित तो स्वातंत्र्य हिंदू राष्ट्रवादी, हिंदू राष्ट्र म्हणतात. तर पहा, म्हणजे फुल्यांचं शिक्षण आणि सावरकरचं शिक्षण याच्यावर इतकं मोठं अंतर असताना भूमिकेमध्ये एवढं मोठं अंतर आहे. म्हणजे माणूस जेव्हा समतावादी होतो तो किती ब्रॉड माइंडेड असतो आणि एका राष्ट्राचे, एका धर्माचे हे कसे किती नीत असतात किंवा नीती असतात आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा महात्मा फुले या सगळ्या ब्राह्मण विद्वत्तेमुळे खूप मोठी झाली. म्हणून त्या अनंत महादेवांनी म्हटलं ना की फुले की सोच 200 साल आगे की है. हे एक ब्राह्मण म्हणतोय, खूप एखादा ब्राह्मण असं म्हणू शकतो की फुले की सोच 200 साल आगे है. खरंच आहे की आजही सुद्धा या लोकांना फुले समजत नाही. म्हणजे खरं तर आपण 200वी जयंती नाही करत आहे, 400वी जयंती करतोय. हो, ते 200 वर्ष पुढे. आता काय होत लता की ह्या आपल्या फुल्यांना माळी सुद्धा मराठी लोक सुद्धा एवढं वाचत नाही असं मला वाटतं. खरंच पण नावच घ्यायचे झाले तर शरद पाटील म्हणतात फुल्यांना विज्ञान हे नव्हतं. तुमचे साळुंखे म्हणतात की शिवाजीला खूप जास्त महत्व देतात आणि फुल्यांना तेवढं महत्व देत नाही.
दुसरं असं की या लोकांच्या डोक्यामध्ये फुलेंना बेदत्ता नव्हती असं म्हणणं, पण त्यांची विद्वत्ता, ते विचार ऐकले. मी जातीनिरपेक्ष भावनेतून फुले वाचले तर फुले करतात. हा, पण शिवाजी बद्दल महात्मा फुल्यांनीच आपलं मत बदललं. हो 1869 मध्ये पोवाडा लिहिला आणि हो 1885 मध्ये त्यांनी म्हटलंय की फुले शिवाजी ब्राह्मणांच्या सांगण्यावरून मुसलमानाशी लढला. बरोबर. हे किती हे आहे म्हणजे तेच आंबेडकरांनी म्हटलं की शाहू महाराजांचा लढा शिवाजीपेक्षा श्रेष्ठ होता सामाजिक समतेचा. एवढं सांगतं बाळ तुमच्या ते आपले शिवसेनेवाले बाळा ठाकरेचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी म्हटलं आहे की शिवाजी हा भटांला होता आणि तो नसता तर इथे तांबडा रंग आला नसता म्हणजे हे भगवीकरण झालं नसतं. तर तू वाचला आहे का? तुम्ही आठवत नाही तिन्ही लोकांच्या कशा प्रकारे आले. तर आपण लोक हे मराठा शिवाजीला समतावादी ठरवायला गेले आहे, पण फुले किंवा आंबेडकर किंवा प्रबोधनकार ठाकरे हे त्याचं खरं सोडलं आणि ते कोणी आता वाचायला त्यांना. तुम्ही एखाद्या राजाला समतावादी होता का? शिवाजी राजा त्यांनी मुसलमानाचा पराभव केला हे ठीक आहे, पण ते स्वराज्य होतं की समताराज्य होतं का? ह्याचा विचार करत नाही. त्यांनी वाटेल तसं दान करून गागा भट्टला आणलं. शूद्र म्हटलं नाही तर राग नाही आला. शूद्र म्हणजे क्षत्रिय ठरवण्यासाठी राजस्थानच्या त्या लोकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. हे आंबेडकरांनी लिहिलं आहे की जो सिसोदिया वंश किंवा आहे तो सुद्धा शूद्र आहे. मग तू जाऊ शकत नाही, क्षत्रिय नाही होऊ शकत. म्हणजे फुल्यांना म्हणजे फुल्याचे जे समतावादी लोक आहेत ते शिवाजीला मानत नाही. फक्त जातीच्या भावनेतून मराठ्यांना वाटते कारण क्षत्रिय आहे कारण शिवाजी क्षत्रिय होता. ही सुद्धा अतिशय जातीवादी भूमिका आहे. तुम्ही जातीविहीन चष्म्यातून जर पाहिलं तर शिवाजीला मोठं मानू शकत नाही. तर हे सगळं आता चालू आपल्या डोक्यामध्ये. हा जो प्रश्न आहे तुमचा, हा जे तुम्ही मांडताय, मुळामध्ये ब्राह्मणवाद म्हटला की जात, हिंदुत्व म्हटलं, धर्मांधता म्हटलं तरी जात, या सर्व गोष्टी असताना ते मुस्लिम धर्म नावाच्या गोष्टीचा का विरोध करतात? म्हणजे शाहीनबाग मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की शाहीनबाग मध्ये सर्व स्त्रिया या संविधान घेऊन बसल्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन बसल्या. त्या म्हणाल्या की आम्ही या देशाच्या नागरिक आहोत, है ना. मग आज संपूर्ण मी अनेक मुलांना हा विचारते प्रश्न की तुम्ही ज्या राष्ट्रामध्ये राहताय, राज्यामध्ये, तर मला अनेक टॅक्सी ड्रायव्हर, रिक्षा ड्रायव्हर जे मिळतात, जे भेटतात, ते मला असं बोलतात, खूपदा त्यांच्याशी चर्चा होते, ते म्हणतात मैडम वो मुसलमानों के अभी हम लोगों को मुसलमानों को इस देश से निकालना ही पडेगा. म्हणजे कदाचित त्यांना कायम त्यांच्या मनामध्ये ते भरवलंय की काय, आणि तेही कारण हे प्रवाशांना घेऊन जातात. मग मी त्यांच्याशी संवाद करते, मी त्यांना विचारते, आणि हा मला वाटतं सर्व प्रेक्षकांनी, श्रोतृवर्ग जो खरोखर विवेकी आहे त्यांनी पण हे लक्षात ठेवायचं की हे प्रश्न आपण विचारले पाहिजे. मी त्यांना विचारते की तुमच्या लहानपणापासून आतापर्यंत तुमच्या घरावर एखाद्या मुसलमानांनी दगड मारला का? तर त्याचं उत्तर नाही असं येतं. मग मी त्यांना विचारते तुमच्या शेजारी मुस्लिम किती राहतात? मग तो विचार करतो, तो म्हणतो नाही. समजा तो मुस्लिम वस्तीत राहत असेल तर तो म्हणतो हो राहतात. मग मी म्हणते रोजचे तुझे संबंध जे आहेत ते कसे आहेत? तर तो म्हणतो काही नाही, आमचे खूप चांगले संबंध आहेत. म्हटलं जर त्याचा मुलगा आजारी पडला तर तू जातो का? म्हणे हो. आणि तुझा मुलगा आजारी पडला तर ते येतात का? तर म्हणे हो. मग म्हटलं की मग हे कोणते मुस्लिम आहेत ज्यांच्याबद्दल तू बोलतोस? म्हणे ते पाकिस्तानी आहे. म्हटलं कोणत्या पाकिस्तानीला तू पाहिलंस? भारतात आलाय आणि तो एक जो आला होता त्याला तर त्यांनी मारलं. मग आता हे एवढे मोठे 80% आपण हिंदू असताना आपल्याला कशाची भीती वाटते? हे कोण आहेत मुस्लिम की जे तुम्हाला त्रास देत आहेत असं वाटतं? मग असा डायलॉग केल्यानंतर त्यांना कळतं की अरे असं आहे. मग ते म्हणतात नाही उनकी संख्या बहुत बढ़ रही है. म्हटलं मग ते फक्त 14.5च आहेत आणि आपण 80 आहोत. मग 14.5% इतकी भीती का बरं केली ज्यांचं की इतके हिंदू आहेत असं मी विचारते. ज्यांची तुम्ही नावं घेतली, मोदी असतील, शहा असतील आणि त्यांच्यावरती बसलेले भागवत असतील, या सर्वांनी ही भीती जी निर्माण केली आहे त्याच्यामुळे होतं असं की शाहीनबाग मधल्या स्त्रिया जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधान घेऊन बसल्या तरी आज मात्र कोरोनाच्या काळानंतर त्यांना ज्या पद्धतीने हाकलून हुसकावून लावण्यात आलं, त्यांचं धरणं नष्ट म्हणजे त्यांची निदर्शनं नष्ट केली. पण आजही सीएए एनआरसीची टांगती तलवार आहे. आजही प्रत्येक ठिकाणी मुस्लिम व्यक्तीला नागरिक म्हणून या राष्ट्रामध्ये कसं राहायचं, हे हिंदू राष्ट्र तर नाही ना, हे त्यांना पदोपदी त्यांना जाणवून दिलं जातं. अशा वेळेला
आपण काय भूमिका घेतली पाहिजे आणि फुले शाहू आंबेडकर तत्वज्ञान मानणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने पुढे आपण वाटचाल केली पाहिजे याच्याबद्दल तुम्ही सांगा. नाही, बरोबर आहे. म्हणजे आता सध्या तरी कोणालाही त्या आधार संविधानाचा घ्यावा लागेल. त्यांचा मुसलमानांना जगणंच, त्यांचं जगणंच काट्याच्या अलीवर आहे. ते तेव्हाच मानले जातील किंवा नाही. त्याच्यामुळे त्यांना संविधान हा आधार आहे. पण हे संविधान, या संविधानाला परवाना करणारी सत्ता आहे. वाटेल तसा प्रजाप्रतिनिधी काय करतो किंवा संघवाले काय करतात, तर ते त्याच्यामध्ये डोक्यामध्ये तुमच्या त्यांनी अँटी मुस्लिम भावना पैदा करून ठेवली आहे. हे हिंदुत्वाच्या रक्षणासाठीच आहे. म्हणजे आपला हिंदू हा जो ब्लॉक आहे आपण सगळा एससी एसटी ओबीसीचा, हा ब्लॉक तो मुसलमान होऊ नये म्हणून आणि बंधुत्व नाही म्हणजे तुम्ही शत्रू माना. कसं आहे की जी आधी मी सांगितलं की मानसिकता त्यांनी निर्माण केली आहे की आपल्या सगळ्या आदिवासी दलित ओबीसी सगळे मुसलमानांच्या विरुद्ध बोलतात. कोणी समजून घेत नाही, कोणी फुल्यांची भूमिका मुसलमानाबद्दल काय होती हे कोणी समजून घेत नाही. म्हणून डोक्यामध्ये ब्राह्मण सांगतात ते डोक्यामध्ये आणि ते डोक्यामध्ये असल्यामुळे आपली वागणूक तशा प्रकारची. म्हणजे आता गुजरातच्या याच्यामध्ये माहित आहे की दंगला झाला त्याच्यामध्ये आदिवासींनी देखील मुसलमानांना मारण्याचं काम केलं. म्हणजे सगळ्या जातीमध्ये त्यांनी विष पेरलं आहे की मुसलमान विरोधी व्हा तुम्ही, ते होतात लोक. तसं आता गणपती उत्सव आहे. महात्मा फुलेंनी गणपतीबद्दल हा ढंबू डेऱ्या नाकातून फेकतो, भटांना लाडू देतो असं म्हटलं आणि टिळकांनी त्या गणपतीचं सार्वजनिक केलं. आधी लोक काय करतात, गणपती सगळे फुल्यांचं कोणी ऐकत नाही आहे. ही मानसिकता आहे. हा मला विचारायचा प्रश्न मला खूप लोक विचारतात, हा गणपती नेमका कधी आला? आपल्याकडे पूर्ण आधी कधीच आपल्याला दिसत नाहीये, मग तो कुठे आला आणि कधी आला? नाही, त्याचा तो इतिहास आहे. म्हणजे अनेक प्रकारे सांगतात. मला वाटते गणेश पुराण पण आहे, त्यांनी पुराण पण लिहिलं गणेशावर त्यांनी लिहिलं आहे आणि तो गणेश पुराण आहे आणि तो ब्राह्मण देवता आहे. गणपती ब्राह्मणांची देवता आहे आणि ती काही आपल्या नव्हती. आमच्या गावात कोणी गणपती बसत नव्हतं, परंतु त्यांनी जसं संशोधन केलं त्याला शाळेमध्ये गणपती बसायला लागले. आता सगळे लोक गणपती बसायला लागले, सगळे लोक दुर्गादेवी बसायला लागले, आपल्या बायका दुर्गा पूजा करायला लागल्या. दुर्गा म्हणजे त्या महिषासुराचं मतदान करणार. महिषासुर हा असुर होता, बळीराजात पण होता. त्याला मारणाऱ्या बाईची सगळ्या आपल्या बाया त्या दुर्गेला पूजा करतात. दुर्गा ही तुमच्या विरुद्ध काय करणार? त्यांनी तिला आपण महिषासुराला मारण्यासाठी तिचा उपयोग करून घेतला. आपल्या बाहेरनं सगळ्यांना त्या साठा काय नसताना काय काय करतात. तेव्हा त्यांनी मानसिक क्रांती केली हे खरं. म्हणजे खरा लढा आता मला सांगते या मानसिक बदलाचा लढा. कारण तुम्ही तुमची मानसिकता जोपर्यंत ब्राह्मणाच्या ताब्यात आहे तोपर्यंत तुम्ही त्यांचा विरोध करू शकत नाही. समतेचा शत्रुत्वाचं नातं हे समतेचं असते, बरोबरीचं नातं. परंतु शूद्र आणि ब्राह्मण हे नातं उच्च नीचतेचं आहे. तेव्हा आपण उच्चवर्णीय म्हणतो ना, सगळे लोक म्हणतात. काही काही उच्चवर्ण म्हणतात, काय म्हणतात, अभिजन म्हणतात. म्हणजे अभिजन म्हणजे ते चांगले लोक आहेत ना, आपण वाईट लोक आहोत असं आपण म्हणतो. जेव्हा ब्राह्मण उच्चवर्णीय म्हणतात तेव्हा तुम्ही नीच आहात ती कबूल करता, बरोबरीचं नाही आहे तुम्ही. म्हणजे शरीरानं आपण समान असलो तरी मनानं खाली आलो. हे त्यांनी केलं मानसिक बदल. म्हणजे संघानं जी मानसिकता लागलेली आहे ती बदलणं तेच आव्हान आहे. ते आव्हान कसं स्वीकारू आपण याचा विचार करा. पुण्याच्या या शताब्दी कार्यक्रमामध्ये हे पण आपण एक विषय घ्यायला पाहिजे की मानसिकता बदल कसा करावा, कशा प्रकारे करावा. का आपण गणपतीचा विरोध केला पाहिजे? गणपती का बसवतात? ब्राह्मणाचं टिळकाचं काय, फुल्यांचं काय करणं, असे मुद्दे आपण घेतले पाहिजे. तुम्ही बळीराजाला आम्ही बळीराजा विषय सुरू केला नागपूर 1985 मध्ये. आता सगळे लोक करतात, म्हणजे पुण्यापासून सगळ्या अनेक ठिकाणी लोक, पण त्याचं महत्व सांगितलं पाहिजे. नुसतं काही लोक तरी पुण्याला करतात ते लोकांना जमून बोलून नारे लावणं. पण बळीराजा आणि वामनाचा लढा काय आहे, वामन संदेश काय आहे, त्या एका सातवळेकरांनी पुस्तक लिहिलं आहे बळीराजाचा संदेश. त्याच्यामध्ये त्याने म्हटलं की बळीराजाच्या राज्यामध्ये ब्राह्मणांना त्रास नव्हता, परंतु हे आमचं स्वराज्य नव्हतं. आम्ही त्याची प्रजा होतो, आम्हाला प्रजा मान्य नाही, आम्ही स्वतःचा असलं पाहिजे. म्हणून स्वराज्य महत्वाचं नाही, स्वराज्य म्हणजे आमचं स्वराज्य, आमचं राज्य. हे टिळकांनी पण आहे, मला टिळकांचं पण म्हणणं आहे ना, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणजे कोणाचा? टिळकांचा. फक्त टिळकांचा म्हणजे ब्राह्मणांचा.
म्हणजे तो फक्त माझा जन्मसिद्ध म्हटलाय त्यांनी. मग माझा जन्मसिद्ध म्हणजे ज्यांना जन्मसिद्ध अधिकार आहेत असे फक्त ब्राह्मणच आहेत या देशात, आणि म्हणून त्यांचं राज्य आलं पाहिजे असाच त्याचा अर्थ होतो. तर अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणता त्याला महात्मा फुलेंनी खूप चांगला शब्द वापरलाय, तो म्हणजे नेणीव. जाणीवेच्या पातळीवर आपण दिसू कदाचित एकत्र, पण नेणीवेला जर आपला धक्का लागला तर लगेच त्यांच्या सगळ्यांच्या याच्यातून जानवं घातलं पण नसेल तरी जानवं पटकन बाहेर येतो, आणि तो जो स्वभाव आहे तो बाहेर येतो. आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणवाद या शब्दाला सध्या पुरोगामी लोक प्रचंड विरोध करतात आहेत, टीका करतात आहेत. म्हणजे मला तर एका स्त्रियांच्या चळवळीच्या प्लॅटफॉर्मवरून मी त्यांना दाखवून दिलं की पूर्ण ब्राह्मणवादी रचना कशी आहे स्त्रियांच्या चळवळीमध्ये. आता जी परिषद होते त्याच्यामध्ये तर त्यांनी कुठेही सामूहिक चर्चा न करता मग कुठलंही प्रतिनिधित्व इक्वल बरोबरीने, ब्राह्मण जर 6 असतील तर मग तुम्ही 6 दलित ठेवा, तुम्ही 6 मुस्लिम ठेवा, 6 ख्रिस्ती ठेवा, 6 भटक्या विमुक्त ठेवा, 6 ओबीसी ठेवा, 6 आदिवासी ठेवा, अशी मी मागणी केली होती. पण त्यांनी त्याला कुठेही सन्मान न देता एक संपूर्णतः एक ब्राह्मणवादी नेतृत्वाने जणू काही स्त्रियांची चळवळ ही अशीच आहे, फुले शाहू आंबेडकरांना नाकारत 1975 नंतरचीच चळवळ ही खरी चळवळ अशा पद्धतीची मांडणी केली. त्याच्यामुळे धोके आपल्याला फक्त प्रतिगामी आणि हिंदू राष्ट्रवादी लोकांकडूनच आहेत का, की आपल्याला पुरोगामी लोकांकडूनही आहेत? ते समरसतावादी त्यांनी जर भूमिका घेतली तर आपल्याला किती मोठा धोका असणार आहे याच्याबद्दल आपण बोलूया आणि मग आपण थांबूया. बरोबर. की आपल्याला हे खरंच होत आहे की आपण पुरोगामी पण कामाचे नाही आणि प्रतिगामी नाहीच नाही, कारण त्याचे ते 60 लोक आहेत. म्हणजे कम्युनिस्टांचं आणि संघाचं तशा काही प्रमाणावर 60 लोक आहेत. तरुण भारतामध्ये एका माणसाचे लेख यायचे, तो म्हणजे मी देव मानत नाही पण त्याचं उठे मानतो. म्हणजे त्यांना हे जात व्यवस्था पाहिजे आहे ती देवापेक्षाही मोठी आहे. देवाचे निर्मातेच ब्राह्मण आहे. मी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे, देवा क्रिएटेड टू गॉड. म्हणजे आपण त्यांनी देव केला त्याला आपण नमस्कार करतो ना. आता पिरे रामस्वामींनी जे गणपतीच्या विरोधामध्ये, रामाच्या विरोधामध्ये जी भूमिका घेतली त्याच्यामुळे त्यांनी कल्चरल कंट्रोल आहे त्यांचा तमिळनाडूमध्ये. आपल्या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर नाव घेतो आपण, पण आपला कल्चरल कंट्रोल नाही आहे. नुसतं नाव घेतात, फडणवीस नाव घेतात, शरद पवार सगळे नाव घेतात, पण काम शिवाजीच्या पुढे जात नाही त्यांचं. म्हणजे शिवाजी घेणं म्हणजे मुसलमानचा विरोध आहे, निहित आहे त्याच्यात. तुम्ही समान नाही होऊ शकत. मुसलमान हा तुम्हाला काही औरंगजेबाने शिवाजी शूद्र म्हटलं नव्हतं, राजा म्हटलं होतं, त्याचा मान नाही राखायचा. पण ब्राह्मणाने शूद्र म्हटलं. शिवाजी राज्यामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये 7 ब्राह्मण होते. तुलादान केलं, त्याच्या वजना एवढं असं धातूचं दान ब्राह्मणाने केलं, महिनाभर संसारनं जेवण घातलं. की शिवाजी समतावधी कसं काय करू शकतो असं म्हणू शकतो. ब्राह्मण पेशवा येण्याला कारण शिवाजीची भूमिका पण नाही, कारणीभूत आहे. हे आपण असं बोलणं म्हणजे त्यांना कबूल करणं पडत नाही आता, कारण हे कठीण आहे. मी माझा त्या सावरमध्ये लेख पाठवला होता शिवाजीवर. हे सगळे लिहिलं आपले फुले शाहूराज आंबेडकरांनी काय लिहिलं ते काढून टाकलं त्यांनी. म्हणजे आपले लोक सुद्धा घाबरतात शिवाजी बद्दल लिहिताना. आपण विरुद्ध नाही, त्यांनी जे म्हटलं कोटेशन मी तुला पाठवतो ते काय काय कुठे म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे मला वाटतं की तुम्ही हे खरं हे मानसिकता बदलण्याचं काम, ब्राह्मण मानसिकतेमधून हा समाज बाहेर काढणं, तो जातीच्या मानसिकतेतून बाहेर काढणं, की माझी जात म्हणजे काही रक्त वगैरे, जातीचं रक्त नसते किंवा रक्ताची जात नसते, पण लोक नाही ना तो आपल्या रक्ताचा आहे म्हणतात. हे खोटं डोक्यात भरवलं आहे. तसलं रक्ताचे गट 4च आहेत जगातल्या. सगळ्या माणसांच्या रक्ताचे गट त्रिपुरुषांचे 4च रक्तगट आहेत. ते जातीप्रमाणे धर्माप्रमाणे बदलत नाही आहे. हे वास्तव सुद्धा लोक समजत नाही. म्हणून जात आपल्या जातीचा आहे याचा गर्व वाटणार. म्हणजे आपण जेव्हा जातीच्या संघटना करतो ना तेव्हा जाती व्यवस्था आपण प्रस्थापित कायम ठेवण्यासाठी मदत करतो. हे मराठा ठेवायचं काय आहे. आपण आंतरजातीय विवाह केले, आपण आंतरजातीय विवाह केले, आंतरधर्मीय विवाह केले, आपण जाती मोडायला निघालो, पण तरी सुद्धा जाती शिल्लक आहेतच. आणि शिवाय आंतरजातीय विवाह केल्यानंतर जर वरच्या जातीतला पुरुष असेल आणि खालच्या जातीतली स्त्री असेल तर तिला त्या संपूर्णपणे त्याच गोष्टी कराव्या लागतात जाती व्यवस्थेच्या. तर आपल्या डोक्यातून ते शब्द सुद्धा आपण कमी केले पाहिजे.
वरती हा. जात नाही. ब्राह्मण म्हणा नाव घ्या, नाही, काळजीला का फक्त ब्राह्मण नाही. मी म्हणते ते समजा डोक्यामध्ये खूप समजा बसलंय. मराठा जातीतल्या मराठा जात असेल आणि दलित असेल समजा, तर त्याच्यातही मराठा जातीतल्या लोकांचंच तिला ऐकावं लागतं. म्हणजे तिथे तिथे तिला अस्पृश्य मानलं जातं. एवढंच नव्हे तर आपण ब्राह्मण जातीमधली जी पुरुष मंडळी आहे ज्यांनी लग्न केलं तिथे त्यांच्याकडे कोणी आलं तर त्यांचं तर म्हणणं असं आहे की आमच्याकडे क्षत्रिय असेल, वैश्य असेल, कोणी असेल, आम्ही त्यांना मानत नाही. ब्राह्मणाच्या खालचे म्हणजे सगळे शूद्रच, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्याच्याने की ब्राह्मणाच्या पाया पडता म्हणजे तू शूद्र म्हणून ते पाया हो, पाया म्हणून पडतात. पाया पडतात. तर ब्राह्मण राष्ट्र म्हणून ह्याची संकल्पना आहे, हिंदू राष्ट्र नाहीये, हे आपल्याला वारंवार सांगायला पाहिजे का? हो, आणि मग तुम्ही सांगा. आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह याच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी जो लवजिहाद शब्द आणलाय त्याच्याबद्दल तुमचं काय? मी तर लव आझाद म्हणते दरवेळेला. मुळामध्ये लव म्हणजे ख्रिस्ती शब्द घेतलाय इंग्लिश आणि आझाद घेतलेला आहे मुस्लिम, आणि असं दाखवतात आहे की जणू काही ख्रिश्चन आणि मुस्लिम हेच सगळे याचं आंतरधर्मीय लग्न करतात. ही पूर्णतः चुकीच्या पद्धतीची एक संपूर्णतः तरुण मनामध्ये आज भरवलेला आहे. आणि तरुण मुलं कंटिन्युअस लव जिहादवर बोलतात. तुम्ही सोशल मीडियावर बघा, जे हिंदुत्ववादी म्हणून ज्यांना किंवा बजरंग दलाची मुलं बघा, ही सगळी आपल्याला तशी बोलताना दिसतात. मला तर सोशल मीडियावर खूप घाणेरडं लोक लिहितात आहेत सध्या. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की लव जिहाद हा शब्द ज्या पद्धतीने केला गेला त्याला आपण कशा पद्धतीने उत्तर देणार आहोत. आणि तुम्ही स्वतः पण आंतरजातीय विवाह केलात, सगळं मोडलं, आपण आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी मोडल्या. पण आजही जाती व्यवस्था शिल्लक आहे आणि जाती व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीने संपूर्णतः बघितलं जातं तिथे अजूनही वरच्या जातीला अहंगंड आणि खालच्या जातीला न्यूनगंड अशा पद्धतीची उतरंड अजूनही आहे. त्याच्यावर आपण काय करावं आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय? नाही, ते जे वागणूक आहे जातीच्या संस्कारामध्ये सगळी वागणूक पण आपली जातीप्रमाणे झालेली आहे. म्हणजे जी इमॅजिनरी आहे त्याप्रमाणे वागणूक पण झालेली आहे. ती वागणूक देखील आपल्या मनातून जात हा माणूस या जातीचा म्हणून मी त्यांची असं वागणार, हे जर डोक्यामध्ये आणलं ते तर ते बदलावं लागेल मला असं वाटतं. कारण जातीचं हे त्यांनी शेकडो वर्षांपासून त्यांनी संस्कार करत गेल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये भरलेले आहेत की नैसर्गिकपणे आपल्या डोक्यात जात नाहीये. पण यांनी सातत्याने सांगत राहिले की तुमची जाती आहे, तुमचा धर्म आहे. आता खरं हिंदू नावाचा धर्म नाही आहे. तो तो धर्मच नाहीये, भौगोलिक शब्द आहे. त्यांनी त्या धर्मच नाहीये, बरोबर आहे. ब्राह्मण धर्म होता त्यांचा. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणवादी भूमिका असणारा विचार हा ब्राह्मण धर्म आहे. हे सगळ्याला लादलेला आहे. तर हिंदू पुढे आलं नाही तर आता ब्राह्मण शब्दामध्ये लोक मानणार नाही म्हणून त्यांनी हिंदू लावलाय. हे पण सांगायला पाहिजे हिंदू शब्द धार्मिक नाही आहे, हा ब्राह्मण धर्म आहे. आणि ब्राह्मणाचं वर्चस्व असणं हा धर्म आहे. तुमच्या जातीमध्ये विभाजित राहणं हा तुमचा धर्म आहे. तुम्ही जात सोडायला धर्म आपोआप तुमचा जात सोडून जातीच्या विरुद्ध हे मानसिकता खरं म्हणजे मानसिकता निर्माण करण्याचं काम किंवा लोकांच्या डोक्यातून जातीची भावना, उच्चनीतीची भावना सगळे म्हणतात ना ब्राह्मण वर आहे. अरे कुठे वर आहे? म्हणजे कुठल्या दृष्टीने वर आहे? बरोबर. त्याचं नाककांडवा उंची त्यांची जास्त आहे, भूजन जास्त आहे, विद्वत्ता जास्त आहे का? म्हणजे फुल्याने एवढी विद्वत्ता नाही ब्राह्मणाची असं आपण म्हटलं. टिळकाची विद्वत्ता फुल्यांच्या कमी होती. तर हे सांगायला लागेल की फुल्यांना तुम्ही कमी शिकले होते म्हणून ते आता बुद्ध काय शिकले होते असं म्हणतात आपल्याला. हा वैचारिकता हा शिक्षणाचा भाग नाही. फुल्यांनी किंवा शाहू महाराजांनी जे विचार केले आहे ते विचार असे सगळं अनेक घेता येईल आपल्याला. तर त्या सगळ्याचा समतावादी लोकांची माहिती झाली पाहिजे. आता कसं आहे की जातीच्या संघटना आहे, दलितांमध्ये खूप संघटना आहे, खूप पार्ट्या आहे. मी प्रश्न विचारतो की संघ का फुटत नाही? एका संघाचे 2 संघ झाले नाही किंवा भारताचे 2 तुकडे झाले नाही, बाकी सगळ्या पक्षांचे तुकडे झाले. काँग्रेस असो की कम्युनिस्ट असो की सगळे दलितांना रिपब्लिकन पार्टी किती गट आहे. त्या दिवशी एका कार्यक्रमामध्ये एक दलित मुलगा म्हणाला त्या 2 लाख संघटना आहेत दलितांना. म्हणजे तुम्ही एका एका घरात 2 भावाची जेव्हा भांडण होतं त्या भावाची शक्ती कमी होते. ती जमीन का अतिरेक येऊन जाते. पण ब्राह्मणांचे RSS का फुटत नाही? सगळ्या संघटना का फुटतात? याचा तुलाही विचार कर. म्हणजे आपल्या उत्तर शोधलं पाहिजे. भाजप का फुटत नाही? संघ का फुटत नाही? तुम्ही बोलताय तेव्हा माझ्या मनामध्ये बरोबर आहे. बोला. हेच म्हणतो हे सगळे गंभीर प्रश्न आहेत आणि आपले लोक त्याचे विचार करत नाही.
हो. त्याच्यामुळे ते आर्यसमध्ये का फूट पडू नये, कारण ती ब्राह्मणांची आहे म्हणून आणि तुमची ओबीसीची आहे, दलिताची आहे म्हणून कुठं फाटाफूट, म्हणजे तुमची फाटाफूट म्हणजे तुम्हाला शक्तीहीन करणार, तुम्ही जातीच्या संघटना बांधणार म्हणजे जाती व्यवस्था पक्की करणार, हे आपण लोकांना सांगितलं. जातीची संघटना ही ब्राह्मणांचं वर्चस्व, ब्राह्मणांचं स्कीम आहे, ब्राह्मणांनी निर्माण केलेली व्यवस्था ती मान्य करणार, ते आपण लोकांच्या डोक्यात बसवलं पाहिजे. फुले, मी आता तिथे शेवटच्या याला येते. फुले शाहू आंबेडकरवादी तत्वज्ञान हे संपूर्णतः ब्राह्मणवाद विरोधी तत्वज्ञान आहे आणि ब्राह्मणवाद जो आपल्या डोक्यात बसलेला आहे आणि जो हिंदू धर्म म्हटला जातो तो हिंदू धर्म नसून तो ब्राह्मण धर्म किंवा ब्राह्मणवादी धर्म असा धर्म आहे. आणि म्हणून आपल्याला समजून घेतलं पाहिजे की आपण ज्याच्या विरोधात लढायला हवं ते आपण सर्वांनी मिळून ब्राह्मणवादाच्या विरोधात लढायला पाहिजे, असं आता नागेश भाऊ म्हणाले. मी तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न विचारते, त्याची एक मिनिट तो त्या गोळवलकरांनी एक म्हणताय की आमचा इझम नाहीये, सोशलिझम असं नाही, आम्ही व्यवस्था आहे का त्याची सिस्टीम, तुम्हाला त्या सिस्टीमच्या विरुद्ध सिस्टीम उभी करावी, त्यांच्या राष्ट्राच्या विरुद्ध राष्ट्र निर्माण करावं, ही भूमिका घ्यायला लागेल. भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल सगळ्या भूमिका आपल्याला घ्यावं लागेल. राष्ट्र विरुद्ध राष्ट्र, बहुजन राष्ट्र म्हणून, बौद्ध राष्ट्र म्हणून, हिंदू राष्ट्राविरुद्ध बहुजन राष्ट्र असं तुम्हाला मान्य करावी लागेल. म्हणजे नागेश भाऊंनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की राष्ट्राच्या विरोधामध्ये राष्ट्र नावाची संकल्पनेला आपल्याला पूर्णतः विचार करून निर्माण करावं लागेल. म्हणजे संविधान आधारित राष्ट्र सुद्धा कसं असेल जिथे सगळ्या जातीपाती निघून जातील आणि तरीही विविधता राहील, अशा पद्धतीच्या राष्ट्राच्या निर्मितीची आपण एकूण मांडणी केली पाहिजे. कारण किती हुशारीने त्यांनी सांगितलंय की गोळवलकर, म्हणजे आता नागेश भाऊंचा याच्यावर खूप अभ्यास आहे आणि तुम्हाला सर्वांना मी सांगते की नागेश भाऊंची पुस्तकं वाचा, बहुजन संघर्षाचे सगळे अंक वाचा, त्याच्यामध्ये सातत्याने त्यांनी एक संपूर्णतः RSS, गोळवलकर, हेडगेवार यांच्या सगळ्यांच्या समीक्षा, चिकित्सा आणि त्यांच्या जन्मकुंडल्या सगळ्या काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते जे वाक्य म्हणतायत की गोळवलकर म्हणतात आमचा इझम नाही, म्हणजे ते तत्वज्ञान मानत नाही, ते म्हणत नाही की आमचा कुठला वाद आहे, ते म्हणतात आमचं हे राष्ट्र आहे, म्हणजे आमची ही संपूर्णतः राष्ट्र नावाची संकल्पना ते मान्य करतात, म्हणजे व्यवस्था आहे असं ते मान्य करतात, त्यांचं स्ट्रक्चर आहे मान्य करतात. त्याच्यामुळे स्ट्रक्चरला उत्तर आपल्याला स्ट्रक्चरनी द्यावं लागेल असं नागेश भाऊ म्हणतायत. आता तुम्हाला जाता जाता मी 2 प्रश्न टाकते. एक प्रश्न आहे की खरोखर हिंदू धर्म कधी स्थापन झाला हे तुम्ही सांगू शकता का? हिंदू धर्मग्रंथाचं प्रमुख पुस्तक कोणतं हे तुम्ही सांगू शकता का? तिसरं म्हणजे की या सर्व पुस्तकांपैकी कोणतं पुस्तक तुमच्या घरात कायम ठेवलेलं आहे? मनुस्मृती सुद्धा जर तुमच्या घरात नसते तर ती तुमच्या मनात, तुमच्या नेणिवेत, तुमच्या जाणीवेत, तुमच्या संपूर्ण वागण्यामध्ये ती कशी आणि कशा पद्धतीने शिरवली गेली याचा जर अभ्यास केला तर कदाचित आपण नवराष्ट्र निर्मितीमध्ये विचार करूया की आपल्या नेणिवेतून हे संपूर्ण काढण्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे, किती अवधी लागणार आहे, किती पिढ्या जाव्या लागतील. पण नागेश भाऊ तुम्ही इथे आलात आणि तुमचा आयुष्यभराचा अभ्यास आहे, तुमचा आयुष्यभराचा संघर्ष आहे आणि त्याच्यातून तुमची जे काही सगळी मांडणी असते ती अतिशय साधी सोपी लोकांना कळेल अशी असते. पण तुम्ही सुद्धा इझम न मांडता एका व्यवस्थेचा विचार करता आहात आणि एका पर्यायी व्यवस्थेचा विचार करता, म्हणजे पर्याय नाहीच, आमची पण अशीच व्यवस्था असेल असं म्हणून त्या संपूर्ण व्यवस्थेला टक्कर देणाऱ्या नवव्यवस्था निर्मितीचा विचार करता आहात. म्हणून आज आता फुल्यांच्या जयंतीला 200 वर्ष होणार आहे. या 200 वर्षाच्या म्हणजे द्विशतकाच्या निमित्ताने आपण फुले शाहू आंबेडकर तत्वज्ञानाला घेऊन आपल्या व्यवस्था निर्मितीसाठी कोणते प्रयत्न करू हे ठरवूया. आणि नागेश भाऊंसारखे जे आपल्या सोबत अजून आहेत आणि सातत्याने विचार मांडतात आहे त्यांचं मार्गदर्शन सतत घेत राहूया. तर नागेश भाऊ इथे मी थांबते. बहुजन संघटकनी आपल्याला आज बोलायची संधी दिली म्हणून राहुल खांडेकरांचे पण आभार मानते. आणि जिंदाबाद, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय सत्यशोधक, जय शाहू, जय फातिमा, उलगुलान गुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम.